नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, तुम्ही ऐकताय सौ आयडा बॅरेटो लिखित सातमाईंचं रान या कादंबरीचा दुसरा भाग, अर्थात कादंबरीचा सीझन 2. आज आपण सुरू करतोय पुढचं प्रकरण, जे प्रकरण आहे आमच्या शाळेचं सातमाई विद्यामंदिरात रूपांतर. श्रोते हो, हे प्रकरण छोटं आहे, त्यामुळे आपण ह्याला जोडून पुढचंही प्रकरण सुरू करतोय आणि ते प्रकरण आहे काही अकल्पित. ऐकूयात सातमाईंचं रान सीझन 2 भाग 37. आता आमच्या गुरुजींच्यामुळे आम्ही विद्यार्थी जोरात अभ्यास करायला लागलो होतो, कारण ह्या वर्षी आमचे गुरुजी रीतसर परीक्षा घेऊन आम्हा मुलांना पास नापास करणार होते. आणि हे वामन गुरुजी आम्हाला रहीम मास्तरांसारखी परीक्षेत मदत करतील ही आशासुद्धा आम्हाला नव्हती. कॉपी करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता, कारण हे गुरुजी आम्हाला प्रश्नपत्रिका देऊन रहीम मास्तरांसारखे त्या भिंतीवरच्या वर्तुळात डोकं टेकून झोपी जातील हे घडणार नव्हतं. ते वर्गात सतत शतपावली करून आम्हा पोरांवर लक्ष ठेवत. त्यामुळे आम्हा पोरांना इथे तिथे न बघता खाली मान घालून आमची प्रश्नपत्रिका आम्हालाच सोडवायला लागत होती. जरा त्यांच्याकडे बघितलं की ते बोटानं खुणवून खाली बघून पेपर लिहा अशी खूण करत. त्यावेळी नेहमी आम्हा मुलांशी खेळीमेळीनं वागणारे गुरुजी अभ्यासाच्या बाबतीत मात्र कोणाची गाय करत नसत. आमच्या ह्या गुरुजींनी जेव्हा प्रथम शाळा चालू केली तेव्हा सर्वप्रथम त्यांनी आपल्या शेंबड्या पोरांना भिंतीकडे झोपून गुरुजींच्या हवाली करून जाणाऱ्या सगळ्या आयांना त्यांच्या त्या शेंबड्या मुलांना असं वर्गात झोपवायला सपशेर नकार दिला होता. त्यावर त्यांचं म्हणणं होतं की शाळा हे विद्येचं माहेरघर असून त्या शाळेत फक्त शिक्षण घेणाऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रवेश असावा. म्हणून त्यांनी फक्त 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला आणि बाकी कोणाही मुलांना त्यांनी शाळेत घ्यायला नकार दिला. आपल्या शेंबड्या पोरांना वर्गात झोपून ठेवणाऱ्या आईवडिलांचं आणि गुरुजींचं भांडण शेवटी गाव बैठक बोलावण्यापर्यंत गेलं होतं. आता त्या शेंबड्या पोरांच्या आयांचं म्हणणं होतं की शाळेच्या मास्तरांच्या ताब्यात आपल्या लहान मुलांना सांभाळायला द्यायची पद्धत फार पूर्वीपासनं म्हणजे रहीम मास्तरांपासून चालत आली आहे आणि ती शेंबडी पोरं मास्तरांना काहीही त्रास न देता फक्त भिंतीजवळ झोपून राहतात. मास्तरांनी त्यांच्यावर जरा लक्ष ठेवावं. तसंच त्या सगळ्या पालकांचा हक्कसुद्धा आहे शाळेवर. ती शेंबडी पोरं मोठी झाल्यानंतर शाळेत जाणारच आहे, तर मग त्यांना आम्ही आत्ताच का शाळेत नेऊन झोपू नये? तसं कधीही मास्तरांना भाकर तुकडा आम्ही देतो की मग त्यांनी आमच्या मुलांनासुद्धा सांभाळावं. त्यावेळी ह्या आयांच्या युक्तिवादावर गुरुजींनी स्पष्टपणे त्यांना ठणकावून सांगितलं की शाळेत फक्त शिकणारी मुलंच येतील. या लहान मुलांच्या असं शाळेत झोपण्यानं, मध्येच रडण्यानं इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येतो. शाळा हे विद्येचं माहेरघर आहे, एखादी धर्मशाळा नाही. आणि गुरुजी हे लहान मुलांचं पाळणाघर सांभाळणारे नसून विद्येचं दान करणारे गुरु आहेत. मी तरी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवताना या लहान मुलांना असं वर्गात ठेवू देणार नाही. आणि कोणाच्या लहान मुलांना सांभाळायची त्यांच्या आयांची जबाबदारी आहे, ती जबाबदारी गुरुजींची नाही. गुरुजींच्या या स्पष्ट बोलण्यावर आमचा वाडा ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहिला होता. तेव्हा आजीही त्या सगळ्या पालकांना म्हणाली, शाळेत गुरुजी मुलांना शिकवण्यासाठी आहेत, लहान मुलांना सांभाळण्यासाठी नाही. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना घरी सांभाळावं. त्या गाव बैठकीत लहान मुलांना शाळेत मास्तरांच्या देखरेखीखाली झोपून ठेवण्याची ती अनेक वर्षांची परंपरा मोडली गेली होती. अशा प्रकारे गुरुजींनी आमच्या शाळेला शिस्त लावली होती आणि शाळेतल्या विद्यार्थ्यांना गणवेश घालून यायची सक्ती केली होती. तसंच अनेक वेळा ते आत्मा तुकादादाबरोबर आपल्या पोरांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांकडे जाऊन प्रत्यक्ष भेटून त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून मुलांना शाळेत प्रवेश मिळवून दिला होता. तसंच त्यांनी शाळेला सातमाई विद्यामंदिर हे नाव देऊन त्या नावाची म्हणजे सातमाई विद्यामंदिर ह्या नावाची पाटी लावून शाळेला ते नाव दिलं होतं. आणि आजसुद्धा मांजरीवाडीची मुलं त्या सातमाई विद्यामंदिरात शिकत आहेत. आता त्या आमच्या विद्यार्थी दशेत अभ्यास करताना नवीन काही शिकायची फार जिज्ञासा असे.
आमचे हे चांगले गुरुजी प्रत्येक मुलाला नीट समजवून ते आम्हा विद्यार्थ्यांकडनं रात्रंदिवस अभ्यास करून घेत, तर रात्री कंदिलाच्या उजेडात ते 7वीच्या वर्गाचा मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेत असत. त्यांचं स्पष्ट मत होतं की ह्या विद्यार्थी दशेतच प्रत्येक विद्यार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे, कारण हेच विद्यार्थी उद्याच्या नूतन भारताचे उज्ज्वल भविष्य ठरू शकतात. तसंच ते म्हणत की प्रत्येक लहान मूल हे मातीच्या शिल्पाप्रमाणे असून त्या शिल्पाला उत्तम शिल्पाचा आकार द्यायचं काम प्रत्येक पालकाचं आणि त्यांच्या शिक्षकाचं आहे. चांगले संस्कार मिळाल्यानं ते विद्यार्थी उद्याच्या भावी भारताचे एक उत्तम नागरिक म्हणून आपल्या आयुष्याची वाटचाल करू शकतात. आमचे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करणाऱ्या आमच्या वामन गुरुजींचा सल्ला माझी आजी आणि काका वेळप्रसंगी घेत असत. तसंच त्यांना वेळ असला की घरोघरी जाऊन तिथल्या तरुण सुनांना त्यांच्या सहीची ओळख करून दिली होती. इतकंच नाही तर त्यांनी रामोशाच्या कातकऱ्यांच्या मुलांना सुद्धा शाळेत प्रवेश मिळवून दिला. त्यांच्याही मुलांना जगण्याची नवीन दिशा दाखवली. आता गुरुजींनी आपल्या कर्तृत्वानं आमच्या वाड्यात मानाचं स्थान मिळवून ते आमच्या वाड्यातलेच एक झाले होते. माझी आत्या आणि काकू शाळेतून थकून आलेल्या गुरुजींना गरमागरम चहा आणि काही खायला करून देत. आता तातू फक्त त्यांना सकाळचं दूध शाळेत नेऊन देत असे आणि नंतर ते आमच्या आजी आणि आत्याबरोबर चहा पाणी आणि न्याहारी करून शाळेत जात. दुपारी जेवायला आम्हा मुलांबरोबर वाड्यात येऊन आत्याच्या चुलीजवळ बसून आजीबरोबर बोलत बोलत जेवण करत. कधी त्यांना शाळेतून यायला उशीर झाला तर आजी आणि आत्या त्यांच्यासाठी जेवायला थांबत असत. इतके ते त्यांच्याजवळ आले होते. आमच्या ह्या 3 महापुरुषांचे आदर्श डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या गुरुजींनी आमच्या मांजरीवाडीत अनेक सुधारणा केल्या होत्या आणि ते करतच होते. तरीसुद्धा आमच्या तातूला काही वर्गात अडकून ठेवायचं त्यांना जमलं नव्हतं. तातू फक्त आपली सही करण्यापुरतं शिकलेला होता. आता म्हणतात की कोणाच्या जाण्या येण्यानं जगाच्या रहाटणीला काही फरक पडत नाही, ती तशी चालू राहते. तसंच आमच्या आराकाकांची गौरी आणि रहीम मास्तर जाऊन आता 5-6 महिने होत आले होते. आता गौरीच्या नसण्याची सवय आम्हा सगळ्यांनाच होऊन तिच्याबद्दलची उत्सुकता आता कोणाला राहिलेली नव्हती. त्यात आराकाकांची परिस्थिती आणि मध्येच ते लवकुशचं जाणं, या सगळ्यामुळे आता गावात सर्वांना गौरीचा राग आला होता. आपल्या एका लहानशा चुकीमुळे तिने आपल्या सगळ्या कुटुंबाचा घात केला होता. नंतर काळवेळाप्रमाणे हळूहळू आमची मांजरीवाडी गौरीला आणि मास्तरांना विसरायला लागली होती. आता त्या दोघांना शोधायला कोणी इथे तिथे जात नव्हतं किंवा आता त्या दोघांबद्दल कोणी चर्चासुद्धा करत नव्हतं. गाव गौरीला आणि रहीम मास्तरांना विसरले होतं. पण बिचारे आपलं सर्वस्व गमावलेले आराकाका आणि सीता काकू त्यांच्याकडे कोणाला बघवत नव्हतं. आता त्या दोघांचं एखाद्या जिवंत प्रेतामध्ये परिवर्तन झालेलं होतं आणि ती दोघंही 5-6 महिन्यात वाळून काठीगत झालेली होती. आता पूर्वीचं हेच ते देखणं जोडपं, यावर कोणाचा विश्वाससुद्धा बसला नसता, अशी त्यांची परिस्थिती झाली होती. आमची आजी, आत्या आणि आमच्या आया मात्र नेहमी आराकाकांच्याकडे जात. गावातलं कोणी ना कोणी आराकाकांच्या चौकशीला येऊन जात. कधी आमचे गुरुजी आराकाकांजवळ जाऊन बसत आणि ओढ्याकडे बघणाऱ्या आराकाकांकडे बघत आपल्या विडीचे 2 झुरके घेऊन नंतर त्यांच्याशी काहीही न बोलता जड पावलांनी पुन्हा शाळेकडे येत असत. आमच्या गुरुजींना आत्ता देखील प्रश्न पडत असे की ह्या चांगल्या गृहस्थाकडे असं काय घडलंय की त्यामुळे त्यांची परिस्थिती अशी झाली आहे. त्यांच्या ह्या परिस्थितीत त्यांच्या बैलाचा तो तसा मृत्यू त्यांच्या मनाला फार दुखवून गेला होता. आमच्या आजीनं किंवा कोणीही त्यांना कधी रहीम मास्तर आणि गौरीबद्दल काहीही सांगितलं नव्हतं. तसंच आम्हा मुलांना मोठ्या माणसाच्या गोष्टी बोलायला सक्त मनाई होती. अनेक वेळा आत्या सीता काकूंजवळ जाऊन त्यांना जबरदस्तीनं उठवून आंघोळ घालायची, त्यांच्या डोक्याला तेल लावून त्यांचे केस विसरून द्यायची. तर आमच्या आया त्यांचा वाडा स्वच्छ सारवून स्वच्छ ठेवत असत. तसं त्या दोघांचा स्वयंपाक, त्यांचं कपडं धुणं, वाड्याची झाटलोट करणं, हे सगळं पार्वती काकू, रमी काकू, द्रुपा काकू बघत, कारण त्या त्यांच्या वाड्याजवळ राहत होत्या. तसंच गावात कोणाकडे काहीही असलं तरी वाड्यातून जेवण आराकाकांच्या वाड्याकडे पाठवलं जात असे. आमच्या तातूनं नंतर लवकर लवकुशचं दुःख बाजूला ठेवून तो पूर्वीसारखं आराकाकांच्या गोठ्यातली सगळी दुभती जनावरं सांभाळायला लागला.
आमच्या वरच्या आळीच्या आणि खालच्या आळीच्या खोतांनी आराकाकांच्या वाड्याला सावरून घेतलं होतं. तसं संपूर्ण गावच त्यांच्या पाठीशी होतं म्हणा. आमचे दाजी काका, इंदू आजी, परसू, तसंच सदप्पा काका काकू, जैता काका काकू, दर एक दिवसाआड त्यांची आराकाकांच्या वाड्यात फेरी असे. आता आराकाकांकडे एवढी गावातली मंडळी येत जात असत, पण ते कधीही कोणाशीही एक शब्द न बोलता फक्त आपल्या खोलीत आपल्या पलंगावरच्या गादीवर पडून वर आढ्याकडे बघत स्वतःशी काही पुटपुटत राहत. कुणी हलवून त्यांना जेवायला किंवा आंघोळीला उठवलं तर ते उठून करत, पण त्या सक्तीच्या क्रिया अगदी यंत्रवत असत. तीच स्थिती सीता काकूंची. त्यांना आता रडून रडून जरा कमीसुद्धा दिसायला लागलं होतं. खरं तर गौरी गेल्यानंतर 2-3 महिन्यात जेव्हा सातमाईंनी सांगितलं होतं की गौरी परत येणार आहे, तेव्हा ते दोघं जरा सावरले होते. म्हणजे आराकाका तेव्हा जरा आपल्या शेताकडे एक फेरी मारून तरी घरी येत होते आणि सीता काकू रडत पडत का होईना त्या दोघांसाठी चुलीवर 4 भाकऱ्या टाकत होत्या. पण तेव्हाच लवकुश गेल्याचा पुन्हा मोठा धक्का त्या दोघांना बसला आणि ते दोघं आता पूर्ण भ्रमिष्ट झालेले होते. आराकाकांची ती आढ्याला खिळलेली नजर त्यांना इतर कोणी त्यांच्या जवळपास आहे याची जाणीवच करून देत नसे, तर सीता काकूंनी गौरीच्या खोलीत रडत रडत बिछानाच पकडला होता. एकदा मात्र काय झालं, आमच्या गुरुजींनी आजीला विचारलं की आजीबाई, त्या आरारावांसारख्या सभ्य गृहस्थाची ही परिस्थिती कशामुळे झाली आहे? आता त्यांचे बैल गेले तरी पूर्वी त्यांची परिस्थिती तशीच होती. हे सगळं त्यांच्याकडे काय घडल्यामुळे झालं आहे? तशी आजी वैतागानं म्हणाली, अहो गुरुजी, त्यांची गौरी नावाची मुलगी 6-7 महिन्यांपूर्वी एका अपघातात गेली आणि त्या धक्क्यानं हे असं झालं आहे. तेव्हा गुरुजींनी शिवशिव करून चटकन उठून 2 मिनटं स्तब्ध उभं राहून गौरीला श्रद्धांजली अर्पण केली होती. त्यावेळी माझी आजी हसली होती, पण नंतर गुरुजी हलकेच म्हणाले, आजीबाई, अहो असंच असतं. संकट आली की ती अशी एका पाठोपाठ एक येतात. माझंही असंच झालं होतं. माझे वडील गेल्यानंतर थोड्या महिन्यांनी माझी आई त्या धक्क्यानं गेली, तेव्हा मी 10 वर्षाचा होतो. माझ्या मामांनी मला अनाथाश्रमात टाकलं. तिथे मी मोठा झालो, शिक्षक झालो नंतर, आणि मग माझ्या आयुष्याची वाटचाल मी स्वतंत्रपणे सुरू केली. पण मी गमावलेलं ते घराचं सुख आता आपल्या वाड्यानं मला दिलं आहे की ज्याची मी कधी अपेक्षा केली नव्हती. फक्त आता एकच इच्छा आहे की या सातमाईंच्या वाड्यातच माझं काही बरं वाईट होऊन मी आपल्या सर्वांच्या बरोबर राहावं. हे ऐकून माझ्या आजीचे आणि आत्याचे डोळे पाणावले. त्या दिवशी आत्यानं डाळ भिजवून गरमागरम पुरणपोळ्या गुरुजींना खाऊ घातल्या होत्या. त्यानंतर गुरुजी, आजी आत्याच्या सांगण्यावरनं शाळेत न झोपता आमच्या आत्याच्या एका खोलीत ते राहायला लागले होते. फक्त सकाळी ते दौलती काकांच्या विहिरीवर जाऊन आंघोळ करून येत आणि नंतर वाड्यातच जेवून खाऊन शाळेत जात. संध्याकाळी वाड्यात परत येत. आता आम्हाला एक चांगले गुरुजी मिळाले होते, तर गुरुजींना त्यांचं हरवलेलं कुटुंब सुख मिळालं होतं. एकदा माझी आजी आणि आत्या आराकाकांच्या वाड्यात गेल्या होत्या. तेव्हा माझी आजी वर आढ्याकडे बघत झोपून राहिलेल्या आराकाकांजवळ बसून त्यांना हलवत म्हणाली, पोरा आरा, अरे आरा, जरा इकडे बघ माझ्याकडे. तसे ते एकदम दचकून उठून बसत आजीकडे बघत म्हणाले, आये तू, गौरी आली आहे का? तेव्हा त्यांच्या तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे आजी एकदम बाजूला सरकली होती, पण नंतर तिला त्यांचं अतिशय वाईट वाटलं होतं. पूर्वी स्वच्छ मोत्याच्या दातांनी हसणारे आराकाका आता महिने महिने दात घासत नव्हते का आंघोळ करत नव्हते. फक्त त्यांना जेवा म्हणून त्यांच्या पुढ्यात काही ठेवलं की ते खात आणि नंतर आपल्या पलंगावर पडून वर आढ्याकडे नजर लावून बसत. त्यावेळी त्यांचं ते स्वतःशी पुटपुटणं सुरू होत असे. आजी नंतर जरा बाजूला सरकून म्हणाली, लेकरा आरा, मी काय म्हणते त्याच्यावर लक्ष दे. तसे ते पुन्हा म्हणाले, आये गौरी आली. आजी शांतपणे म्हणाली, ती येईल लवकर, पण आरा आता स्वतःकडे लक्ष दे. सतत आढ्याकडे बघत विचार करत बसू नकोस. इथे 4 माणसं आली की त्यांच्याबरोबर उडबस कर. सीताकडे लक्ष दे, नाही तर अशानं तुला काहीतरी होईल लेकरा. तसे आराकाका एकदम आजीचा हात धरून रडत म्हणाले, आये मला असंच मरत मरत जगू देत. तू म्हणतेस मी 4 माणसांची उडबस करू, तर त्यांना मी काय सांगू की माझी पोर एका मुसलमान मास्तराबरोबर पळून गेली.
त्यापेक्षा आये गौरी मेली असती ना तर ते मी सहन केलं असतं, पण हे मला सहन होत नाही आहे गं. त्यावेळी माझी आजी आराकाकांच्या दुःखानं पिरंगटून काही न बोलता गप्प उठून वाड्यात परत आली. आल्यानंतर आत्याला म्हणाली, आनंदे, आमच्या गौरीला शिंपल्यातल्या मोत्याचं सौंदर्य मिळालं होतं, पण तिचं नशीब मात्र गारगोटीचं होतं गं. आणि त्या गारगोटीच्या ठिणगीनं बिचाऱ्या आरा आणि सीतेची आयुष्यच जळून गेली आहेत बघ. तेव्हा आत्या फक्त एक उसासा टाकून गप्प बसली होती. आनंदी आत्या तरी काय बोलणार होती? तिच्या स्वतःच्याच आयुष्याची पुरी वाट लागली होती आणि अशी दुःख बोलून हलकी करता येत नाहीत हे तिला माहिती होतं. कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही घटना इतक्या वेगानं घडतात की नंतर त्या घटनेबद्दल काही विचार करायला वेळ मिळत नाही आणि जेव्हा विचार करायला वेळ मिळतो तेव्हा ती घटना होऊन गेलेली असते. त्या सकाळी वातावरणात जरा उबदार थंडी होती आणि आमच्या वाड्यातल्या सगळ्यांच्या आपापल्या चुलीकडे बसून न्याहारी चालल्या होत्या. गुरुजी दौलती काकांच्या विहिरीवर आंघोळ करून येऊन आजी आणि आत्याबरोबर आत्याच्या चुलीकडे बसून चहा घेत न्याहारी करत होते. आम्ही पोरं तातूनं आमच्या कचराकुंडीजवळ शेकोटी पेटवली होती. त्या शेकोटीच्या गोलाकार एकमेकांना ढकलत शेकत बसलो होतो. तातू बिचारा एकटाच त्या शेकोटीत ज्वारीची धाटं आणि आजूबाजूचा पालापाचोळा घालत उभा होता. तेव्हा शिरगुप्पीहून येणारी एक लॉरी आमच्या वाड्यासमोर येऊन गचकन थांबली. आम्ही पोरं ह्या लॉरीतनं कोण उतरतंय हे टकामका बघत असताना त्या लॉरीचं ते समोरचं छोटंसं दार उघडून त्या उघड्या दारातून टुणकन खाली उडी मारत आमचे रहीम मास्तर उतरले. आम्ही पोरं त्यांच्याकडे आश्चर्यानं आ वासून बघत असताना त्यांच्या पाठोपाठ साडी नेसलेली गौरी पुढे सरकली. रहीम मास्तरांनी तिला अलगद उचलून खाली उतरवलं. त्यानंतर मास्तरांनी आपल्या आईला खाली उतरवलं होतं. त्यावेळी आम्ही पोरं भयंकर आश्चर्यानं त्या तिघांकडे फक्त बघत राहिलो होतो. ज्यांना शोधण्यासाठी अख्ख्या मांजरीवाडीनं जीवाचं रान केलं होतं ते रहीम मास्तर, त्यांची आई आणि गौरी आमच्या वाड्यासमोरच उभे होते. आता ती लॉरी निघून गेली होती आणि आम्ही बघितलं गौरीचं पोट गणपती बाप्पासारखं पुढे आलेलं होतं आणि ते तिघे धूमकेतूसारखे अचानक पुन्हा उगवलेले होते. आम्ही पोरं त्या तिघांकडे बघत असताना त्या तिघांनी आमच्याकडे बघितलं आणि क्षणात आम्ही पोरं भानावर येऊन, आज्जे, मास्तर आणि गौरी आले ग, आज्जे, मास्तर आणि गौरी आले ग, असं जोरात ओरडत वाड्याकडे पळालो. पळताना चिंगी त्या शेकोटीत पडणार होती. वेळीच आमच्या तातूनं तिला धरलं म्हणून नशीब. त्यावेळी आमचे रहीम मास्तर मुलांनो थांबा, मुलांनो थांबा असं म्हणत असताना आम्ही परत आमच्या वाड्यात शिरलो होतो. त्या आमच्या ओरडण्यानं क्षणात आमचा सगळा वाडा आमच्या ओसरीवर येऊन जमला होता. तेव्हा रहीम मास्तर, गौरी आणि मास्तरांची आय सगळेजण ओसरीवर आले होते. त्यावेळी आमच्या सगळ्या वाड्याला असं ओसरीवर उभं बघून ते तिघेजण जाग्यावर थबकले. तेव्हा मी पाहिलं गौरीच्या पायात तेच ऋणूझुणू वाजणारे पैंजण आत्ताही होते. त्यावेळी तिच्या या वाजणाऱ्या पैंजणांचा मी नेहमी हेवा केला होता. आम्ही गौरीकडे बघत होतो. पूर्वीची ती रसरशीत गौरी आता पार वाळली होती. तिच्या सोनसळी गुलाबी रंग आता जरा काळवंडला होता. त्याच्याभोवती काळी वर्तुळं उमटली होती. तिचं पोट मोठं झाल्यामुळे ती कशी तरीच पण छान दिसत होती. तिला ते पातळ अजिबात शोभत नव्हतं. थोडक्यात काय, गौरी आता कशी तरी वेगळीच दिसत होती आणि मला त्या वेगळ्या गौरीची फार गंमत वाटली होती. तसं मी हळूच हसत सगुणेला म्हणाले सुद्धा तर ती आपली मास्तरांकडे बघत होती. म्हणून मी सुद्धा त्यांच्याकडे बघितलं तर बापरे, आमचे देखणे रहीम मास्तरसुद्धा ज्वारीच्या धाटाप्रमाणे वाळले होते. त्यांचे नेहमी तेल चोपडून व्यवस्थित विंचरलेले केस आता अस्ताव्यस्त आणि कसे तरी दिसत होते. मास्तरांची वृद्ध आई मात्र पूर्वीसारखी होती. आजी त्या तिघांना बघत असताना मास्तर गौरीला धरून पुढे होऊन आजीच्या पाया पडले. त्यावेळी ते आजीचे पाय धरून, आजी मला माफ कर म्हणून सरळ ढसाढसा रडायला लागले. गौरीसुद्धा कशी तरी उभी राहिली आणि रडायला लागली. मास्तरांची आई तिथेच खाली दपकन बसली. आपले पाय मागे घेत माझी आजी भयंकर संतापून जोरात ओरडली, देवचारा मागे हो, मला तुम्ही दोघेही स्पर्श करू नका.
ती मागे सरकली, पुन्हा ओरडली, मास्तरा तुला माझ्या वाड्यात असं येण्याचं धैर्य तरी कसं झालं रे? आणि आजीनी सरळ पुढे होऊन मास्तरांच्या तोंडावर एक जोरात भडकावून दिली. नंतर गौरीच्या तोंडावरही तिने एक चपराक लगावली आणि ओरडली, मास्तरा आम्ही काही करण्यापूर्वी तू ह्या काळतोंडीला आणि तुझ्या आईला घेऊन इथनं निघून जा. मास्तर मोठ्यानं रडत गुडघे टेकून हात जोडत म्हणाले, आजी माझ्या हातून मोठी चुकी झाली आहे, मला माफ कर, तुमच्या गौरीला माफ कर. पण आजी तुला सांगतो आम्ही लग्न केलं आहे ग. तेव्हा आजी काही बोलण्यापूर्वी रामदास काकांनी एकदम मास्तरांच्या शर्टच्या कॉलरला धरून त्यांना उठवलं आणि ते ओरडले, भाडव्या, गौरीला पळवून नेलंस आणि आता माफ कर म्हणून रडतोयस. आणि त्यांनी रहीम मास्तरांना वाटेल तसं मारायला सुरुवात केली. शिवा काकासुद्धा दाराजवळचं पायताण घेऊन ते सुद्धा मास्तरांना मारायला लागले आणि ते बघून आम्ही पोरं घाबरून ओरडायला लागलो. आमचे गुरुजी पुढे होत ओरडले, अहो थांबा थांबा. आणि तेव्हा गौरी आणि मास्तरांची आई रामदास काकांचे आणि शिवा काकांचे पाय धरून मास्तरांना मारू नका म्हणून रडत ओरडायला लागली. गौरी तर कपाळ बडवून ह्यांना सोडा म्हणत रडत होती. एकच गोंधळ तिथे उडाला. तेव्हाच आत्या एकदम पुढे आली आणि किंचाळली की रामदास, शिवा, अरे गौरी कशा परिस्थितीत आहे ते बघा आणि सोडा त्या मुडद्याला. तसे रामदास काका मास्तरांना मारायचे थांबून ओरडले, भडव्या, तू आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला आणि बायकोला घेऊन इथनं निघ, नाहीतर इथे तुम्हा तिघांचा मी मुडदा पाडेन. नागो जा रे, मागे ठेवलेली माझी कुऱ्हाड घेऊन ये. तेव्हा आमची गौरी माझ्या आनंदी आत्याला येऊन बिलगत मोठ्यानं रडत किंचाळत ओरडली, आत्या आम्हाला वाचव. जर तुम्ही आम्हाला वाड्याबाहेर काढलं तर मी सातमाईंची आण घेऊन सांगते, मी सातमाईंच्या पारावर डोकं आपटून जीव देईन. आणि आजीने पुढे होऊन गौरीला खसकन पुढे ओढलं आणि ती गौरीला वाटेल तसं मारत सुटली. तेव्हा आजी किंचाळत होती की गौरे, खबरदार पुन्हा यात घाणेरड्या तोंडानं आमच्या सातमाईंचं नाव घेतलंस तर. तुला जीव द्यायचा आहे ना तर जाऊन दौलतीच्या विहिरीवर जा आणि जीव दे. मेले अवधसे, तुला आरानं काय कमी केलं होतं ग? अगं असं शेण खाण्यापूर्वी तू आपल्या आईवडिलांचा तरी विचार करायचा. खाल्लंस ग बाई, आपल्या कुटुंबाला तू खाल्लंस. जा मेले, बघ तुझ्या आईवडिलांची कशी जिवंत भूतं झाली आहेत. आणि आता तू ह्या मास्तरड्याला घेऊन असं पोट वाढवून कुठली इस्टेट घ्यायला आली आहेस ग? माझ्या आजीचा त्यावेळी तोलच गेला होता. ती गौरीला आपल्या दोन्ही हातांनी वेड्यासारखी मारत सुटली होती. तेव्हा आत्यानं पुढं होऊन गौरीला दूर करून ती आजीला धरायला लागली. तसं आजीनं आत्याला दूर लोटलं आणि ती खाली बसून रडणाऱ्या मास्तराच्याकडे वळली. रहीम मास्तरांचे केस धरून त्यांचं डोकं हलवत ती ओरडली, हरामखोर, तुझी हिम्मतच कशी झाली माझ्या वाड्यात यायची? अरे मास्तर या पवित्र शब्दावर पडलेला तू एक कलंक आहेस, कलंक. गौरी लहान होती तरी तुला अक्कल होती ना. आता तिला गरोदर करून तू आराची इस्टेट हडपायला आलायस का? का तिचे दागिने तू खाऊन संपवलेस म्हणून आता पुन्हा आलायस? जा जा काळतोंड्या, जाऊन बघ तुझ्या ह्या वागण्यानं त्या आरा आणि सीतेची तू काय स्थिती केली आहेस. अरे मरण येत नाही म्हणून ती जगतायत. त्या दोघांची तुम्ही जिवंत प्रेतं केली आहेत. आणि ती एकदम कोपऱ्यात उभ्या असलेल्या गुरुजींकडे बघून म्हणाली, गुरुजी, तुम्ही मला आराची मनस्थिती अशी का झाली हे अनेकदा विचारलं होतं ना. मी तुम्हाला सांगितलं की त्याची मुलगी वारली म्हणून हे असं झालं आहे. तर ही अवदसा गौरी आहे ना, ही त्यांची मुलगी आहे. आमच्या या नालायक रहीम मास्तरबरोबर आपल्या आईचा दागिन्यांचा डबा घेऊन ही पळाली होती. आणि ह्या अशा नालायक मुलाला जन्म देणारी ही त्याची आई. हे सगळं या मायलेकानं फक्त आराची इस्टेट लुबाडण्यासाठी केलं होतं. आणि आता याने हिला गरोदर करून पुन्हा इथे आलेत हे. आता तुम्हाला कळलं ना गुरुजी, तो आरा असा वेडा का झालाय ते. आजी हे सांगत असताना मास्तरांची आई नाही नाही अशा अर्थानं मान हलवत तिथेच खाली बसून रडत होती. भयंकर संतापलेल्या माझ्या आजीनं पुढे होऊन मास्तरांचा आणि गौरीचा हात धरून त्यांना तरा दाराकडे ओढून नेत ती ओरडली, अगोदर तुम्ही तिघांनी माझ्या वाड्यातनं आपली तोंड काळी करा.
पुन्हा जर इथे पाऊल टाकलं तर सातमाईंची आण घेऊन मी तुम्हा तिघांना, रामदासला आणि शिवाला तोडून टाकायला सांगेन. त्याचवेळी दाराकडे ओढत नेणाऱ्या आजीच्या हाताला गौरीनं हिसका मारून आपला हात सोडवून ती एकदम आमच्या सातमाईंच्या पाराकडे पळत सुटली. तिच्या मागून आमचे रहीम मास्तर आणि आम्ही. आमची वरात सातमाईंच्या पारावर पोहोचली होती. आम्ही आमच्या आयुष्यात आमच्या आजीला इतकं रागवलेलं पहिल्यांदा पाहिलं होतं. श्रोते हो, या प्रकरणाचा हा भाग इथेच संपला. ऐकूयात अजून पुढे काय काय अकल्पित घडणार आहे उद्यापासून. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.